हाय फ्रेंड्स, रेसिपी तुझ्यासाठीमध्ये आज आपण अतिशय पौष्टिक असे मोमोज बनवणार आहोत, तेही वेगवेगळ्या आकारामध्ये। आणि त्यासोबत मी स्पेशल चटणीसुद्धा बनवलेली आहे। ती कसे बनवले, हे आकार कसे तयार केले ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी सर्वात आधी येथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला फोडणीकरता तेल, नंतर वाटून घेतलेला लसूण आणि बारीक कट करून घेतलेला कांदा या तेलावर आपल्याला अर्धवट परतून घ्यायचा आहे। कांदा आणि लसूण परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे लाल मिरची पावडर, धनिया पावडर, जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ। हे सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। त्यानंतर या तयार केलेल्या मसाल्यामध्ये थोडे गाजर, फुलगोबी आणि पत्तागोबी मी बारीक कट करून घेतलेली आहे, गाजर किसून घेतलेले आहेत। हे आपल्याला या मसाल्यावर परतून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला मोमोजसाठी सारण तयार करायचं आहे। या सर्व भाज्या आपल्याला एकजीव मिक्स करून अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत। नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून याला आपल्याला पुन्हा एक वाफ आणायची आहे। तसेच तुम्ही यामध्ये आणखी चाट मसाला वगैरे असे काही मसालेसुद्धा ॲड करू शकता, पण मी अतिशय पौष्टिक असे मोमोज तयार करणार आहे, त्यामुळे मी यामध्ये एक्स्ट्रा असे मसाले काही ॲड केलेले नाही। तर तयार झालेले सारण साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊन नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। त्यानंतर मोमोज तयार करण्यासाठी मी घेतलेले आहे गव्हाचे पीठ, यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ, तसेच मोहन टाकायचं आपल्याला 2 ते 3 चमचे यामध्ये तेल घालायचं आहे आणि नंतर थोडे थोडे पाणी घालत त्याचा घट्टसर गोळा तयार करायचा आहे। आपल्याला पोळी बनवतो तसा गोळा तयार करायचा नाही, अगदी घट्ट असा गोळा याचा आपण तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपला मस्त गोळा तयार झालेला आहे। या गोळ्यातील आपण छोटा भाग घेऊन मोमोज तयार करण्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया, जेणेकरून आपले मोमोज एकसारखे तयार होतील। तुम्ही इथे बघू शकता आपले सारणही छान तयार झालेले आहे। हे सारण आपण एका आता भांड्यात काढून घेऊया आणि नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। त्यानंतर आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि आपण आता मोमोजचे वेगवेगळे आकार तयार कसे करायचे ते बघूया। हा आपला पहिला आकार म्हणजे ज्याप्रमाणे आपण मोदक तयार करतो त्याप्रमाणे तयार केलेला आहे। तसेच असे आणखी आकार मी मोमोजचे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला भेट नक्की द्या, कारण की मी अशाच प्रकारचे बरेच रेसिपीचे, क्लिनिंगचे आणि आयुर्वेदिक असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, त्याचाही तुम्हाला नक्की फायदा होईल। त्यानंतर आपला दुसरा आकार आहे, आपल्याला या ठिकाणी थोडी मोठ्या आकाराची पुरी घ्यायची आहे। यामध्ये सारण भरायचं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बघू शकता। पुरीच्या मधोमध आपल्याला अशा प्रकारे 2 डॉट द्यायचे आहेत आणि नंतर दोन्ही साईडने पुरी आपल्याला जवळजवळ करत न्यायची आहे आणि आपण अशा प्रकारे करत गेलो की ते आकार आपोआपच तयार होते। तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पुरी दोन्ही बाजूने जवळजवळ करत न्यायची आहे। तुम्ही बघू शकता येथे आपला दुसराही सुंदर असा आकार तयार झालेला आहे। नंतर तिसरा आकार तयार करण्यासाठी आपल्याला इथे पुरी घ्यायची आहे, पुरीमध्ये सारण भरायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन्ही साईडनी या पुरीला फोल्ड करत चालायचं आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने, पहिले एका बाजूने, नंतर दुसऱ्या बाजूने, एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने, अशा पद्धतीने आपल्याला या पुरीला फोल्ड करत जायचं आहे आणि आपला एकदम मस्त मोमोजचा आकार तयार होतो। त्यानंतर आणखी एक आकार बघूया। पुरीच्या मधोमध आपल्याला चाकूच्या साहाय्याने मधोमध असे काप मारून घ्यायचे आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर पुरीच्या दुसऱ्याही साईडने तसेच काप आपल्याला मारून घ्यायचे आहे, व्हिडिओत बघू शकता अशा पद्धतीने। जेवढे कट एका बाजूने मारले तेवढेच कट आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा मारून घ्यायचे आहे। नंतर यामध्ये व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सारण भरून याचा आकार तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर मोमोज आपले इथे तयार होताना आपल्याला दिसत आहे आणि तेही वेगवेगळ्या आकारामध्ये। अशा प्रकारे आपण मुलांना वेगवेगळे आकार बनवून दिले तर तेही मस्त आवडीने खातात, तुम्ही पण नक्की ट्राय करा। त्यानंतर परत एक नवीन आकार बघूया। त्यासाठी आपल्याला पुरी थोड्या मोठ्या आकारात लाटायची आहे आणि त्याला मधोमध कट करून घ्यायचा आहे। तसेच मधोमध फोल्ड करून आपल्याला पुरीचा बाहेरचा भाग पॅक करून घ्यायचा आहे आणि आतला भाग ओपन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये सारण भरून अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तयार करून घ्यायचा आहे। सारण भरून झाल्यानंतर तो भाग बंद करून घ्यायचा आहे आणि उरलेल्या अर्ध्या भागाला आपल्याला कट करून त्याचे लेयर्स पाडायचे आहेत, तुम्ही बघू शकता। आणि त्या लेयर्सला अशा पद्धतीने गोल गोल अशा गुंडाळ्या करून पुढच्या बाजूने त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपला एक मस्त आकार असा मोमोजचा इथे तयार होतो।
त्यानंतर आपण बनवणार आहोत लॉलीपॉप मोमोज. लॉलीपॉप मोमोज बनवण्यासाठी आपण यापूर्वी जो आकार बघितला तसाच आकार बनवायचा आहे. फक्त त्यामध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आईस्क्रीम स्टिक सेट करायची आहे, तुम्ही बघू शकता. आणि मस्त लॉलीपॉप मोमोज आपला तयार होतो. तुम्ही बघू शकता इथे आपले मस्त मोमोज तयार झालेले. अशा पद्धतीने आपण आपले सर्व मोमोज तयार करून ते वाफवून घेऊया. त्यासाठी येथे मी गॅसवर एक पातेले ठेवून त्यामध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे. नंतर आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीला आतल्या बाजूने तेल लावून त्यावर सर्व मोमोज ठेवून हे मोमोज आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट वाफवून घेऊया. तुम्ही बघू शकता आपले मोमोज वाफवून छान तयार झालेले आहे. चिमट्याच्या सहाय्याने आपण हे मोमोज प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या आकारामध्ये आपण जर मुलांना करून दिले तर मुलंही आवडीने खातील आणि अतिशय पौष्टिक असे आहे. करायलाही सोपे आहे, खूप काही अवघड नाही. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला भेट नक्की द्या, कारण की अशाच प्रकारचे अतिशय उपयोगी असे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. त्यामुळे तेही तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील अशी आशा करते. येथे मी मोमोजसोबत खाण्यासाठी स्पेशल चटणी तयार केलेली आहे. चटणी पण अतिशय पौष्टिक आहे. यासाठी मी 3 ते 4 टोमॅटो, तसेच सोलून घेतलेला एक बीट, एक कांदा कट करून घेतलेला आहे. सर्व उकडून घेतलं. उकडल्यानंतर थंड करून टोमॅटोची साल काढून घेतली आणि हे सर्व मिक्सरमध्ये टाकलं. त्यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि चटणी तयार करून झाल्यानंतर यावर जिरे आणि मोहरीची फोडणी टाकलेली आहे. अप्रतिम ही चटणी तयार होते. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त मोमोज आपले तयार झालेले आहे. अतिशय पौष्टिक. यामध्ये मी कुठलेही जास्त मसाले किंवा असं वापरलेलं नाही. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.